नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध तज्ञ डॉक्टर, विविध उपचार पद्धती, त्यांची कारणं, लक्षणं, रोग या सगळ्यावरती मार्गदर्शन करत असतात आणि आपल्याला देत असतात आरोग्याचा पासवर्ड. आरोग्याचा पासवर्ड या कार्यक्रमामध्ये आपण विविध विषय घेतो आणि त्याच्यावरती आपल्याला तज्ञ डॉक्टर संपूर्णपणे माहिती देतात. आजचा जो आपला विषय आरोग्याचा पासवर्डमधला तो अत्यंत महत्त्वाचा आणि वेगळा विषय, तो म्हणजे बर्निंग फूट सिंड्रोम. एक्झॅक्टली काय विषय आहे हा समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आता स्टुडिओमध्ये आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. डॉक्टर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर आपण विषयाला सुरुवात करणारच आहोत, परंतु त्यापूर्वी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. ते स्वतः आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 35 वर्षांपासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून डॉक्टर कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून डॉक्टर काम पाहतात. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून डॉक्टर काम पाहतात. त्याचबरोबर कॅन्सर असेल, हृदयरोग, क्रिटिकल इलनेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या आणि इतर आजारांवरती उपचारांमध्ये डॉक्टरांचं विशेष असं प्रावीण्य आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेत आहेत. वैद्य समीर जमदग्नी सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्याच मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्यानं सर्व आजारांचं निदान आणि उपचार करण्यासाठी, तसंच वेळेचा अपव्यय टाळता यावा याकरता रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरची टीम तिथे सतत कार्यरत असते. त्याचबरोबर सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीनं आयुर्वेदाचं शिक्षण विनामूल्य दिलं देखील जातं. तर एकूणच सरांबद्दल आपण समजून घेतलंय. अनेक वर्ष आयुर्वेदामध्ये सरांनी प्रॅक्टिस केलेली आणि विविध विषय किंवा असं आपण जर का म्हटलं की आजपर्यंत येणारे विविध रोग किंवा आजार याच्यावरती अभ्यास आणि मग उपचार पद्धती ही सरांच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे तुम्ही सुद्धा बघणाऱ्या प्रेक्षकांनी विलंब करू नका. तुम्हाला कुठलेही रोग किंवा आजार असतील तर तुम्ही सुद्धा आयुर्वेदाची कास धरा, डॉक्टरांना भेटा, त्यांची अपॉइंटमेंट घ्या आणि तुम्ही सुद्धा आयुर्वेदाच्या माध्यमातून उत्कृष्ट उपचार घेऊन तुम्ही एक चांगलं जीवन नक्की जगू शकाल. आपण थेट डॉक्टरांकडे जाऊया. आजच्या विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, मी म्हटलं तसं की आयुर्वेदाची कास धरणं गरजेची आहे, कारण आज जर का आपण बघितलं तर अनेक रोग, नवनवीन रोग येत आहेत, नवनवीन आजार वाढताना दिसत आहेत, अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत. तर त्या अनुषंगाने आयुर्वेदाकडे बघणं, एक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे आणि ते आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतच असतो. पण आजचा विषय आपण खरं तर एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे आणि तो म्हणजे बर्निंग फीट सिंड्रोम. बरोबर. काय सांगाल सुरुवातीला प्रेक्षकांना थोडक्यात या सिंड्रोम विषयी? कसं आहे, आपल्याला पंचज्ञानेंद्रिय आहेत आणि पंचकर्मेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रियाची काळजी युजली माणसं व्यवस्थित घेत असतात सगळेजण, परंतु वाक, पाणी, पात, पायू, उपस्थ ही जी कर्मेंद्रिय सांगितली आहे त्याच्यामध्ये आता आपण बर्निंग फीट सिंड्रोम बघतोय. याचा अर्थ हाताची जळजळ होत नाही असं नाही आहे, त्याच्यामध्ये पायाचाही समावेश आहे आणि हाताचाही समावेश आहे. असा हा आजार आहे आणि हा भारतीय लोकांना, पूर्वेकडच्या देशातील लोकांना जास्ती होतो आणि भारतातल्या स्त्रियांना जादा होतो. 20 ते 40 वयोगट जो आहे त्याच्यामध्ये हे जास्ती आढळतं, म्हणून हा विषय आज मुद्दामून घेतलेला आहे. आता हातपायांची जळजळ होते आणि त्याच्याविषयी काय एवढं बोलायचं असं लोकांना वाटतं, पण ज्यांना हा त्रास होतो ना त्यांना ते मिजरेबल फील होतं सतत आणि त्यांचं कामामध्ये लक्ष लागत नाही, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, त्यांच्या करिअरवरती त्याचा परिणाम होतो. आणि रात्रंदिवस जर एखादी व्यक्ती घरची असं जर सांगत असेल की माझ्या हाताची पायाची जळजळ होतीये, तर बाकीच्या लोकांना ते माहीत नसतं आणि ते त्याला वैतागतात असं होतं आणि हे काहीतरी खोटं सांगितलं जातं असं होतं. तर हा अवेअरनेसचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्या कार्यक्रमातून आपण दरवेळी बघत असतो. तर हातापायाला आग होणं, हातापायाची वेदना तळहाताची आणि तळपायाची होणं, तिथं सूज येणं, काळे निळे ते डाग पडणं, अशा पद्धतीचं याचं स्वरूप असतं. आणि बऱ्याच लोकांना संध्याकाळच्या वेळेला हा त्रास जास्ती होतो. बऱ्याच लोकांना तेल लावलं की बरं वाटतं, काही लोकांना पाणी लावल्यानंतर बरं वाटतं. तर ते लावलेल्या लोकांना ज्यांना बरं वाटतं त्याची ट्रीटमेंट पुन्हा वेगळी असते. पाणी लावल्यावर, पाण्यात बुडवल्यावर, बर्फ ठेवल्यानंतर वाटतं त्यांची वेगळी असते. तर हा सगळा विचार आयुर्वेदात जो आहे ना तो याच्यामध्ये केलेला आहे. तळ हात, तळ पाय आणि तोंड या 5 गोष्टी ज्या आहेत त्या सतत ओल्या असाव्यात असं धर्मशास्त्राने सांगून ठेवलेलं आहे. आणि ते जर ठेवलं गेलं तर तुमचं संपूर्ण शरीर जे आहे ना ते आरोग्य त्याला आपोआप मिळत राहतं आणि आजारपण कमी येत असतात. असे काही जे विचार असतात ते लोकांना माहीत नसतात, ते या विषयाच्या अनुरोधाने आपल्याला सांगायला लागत असतात. तर हा जो प्रकार आहे तो एकंदरीत या आजाराच्या परिचयाच्या संदर्भाने आपण बघितला. आता याची कारणं जी आहेत ना ती बघणं खूप महत्त्वाचं आहे. असं कसं होतं की हातपाय जळजळतात तर त्याचं काय कारण असणार आहे, फक्त उष्णता असं म्हटलं जातं. पण उष्णता जी आहे ती पित्ताच्या आश्रयाने
आश्रयाने असते. पित्त जे आहे ते रक्ताच्या आश्रयाने असतं. रक्त जे आहे त्याचं मूलस्थान यकृत म्हणून सांगितलेलं आहे, प्लीहा आणि यकृत आणि रक्तवाहिन्या. त्यामुळे हा आजार जो आहे तो आपल्या यकृताशी संबंधित असतो आणि त्याच्याशी संबंधित मोठे आजार सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतात. हे एकदम लक्षात येत नाही. तर डेफिशियन्सी जी आहे त्याच्यात ऑक्सिजन जर कमी पडला तरी सुद्धा हातापायांची जळजळ होते. पर्वतावरती वगैरे बरेच लोक जेव्हा जातात ना तेव्हा ऑक्सिजन लेवल कमी होते. पोटॅशियम किंवा कॅल्शियम रक्तातलं कमी झालं तरी हा आजार जो आहे तो उत्पन्न होऊ शकतो. मधुमेहामध्ये हे लक्षण बऱ्याच वेळेला येतं. मज्जातंतूच्या संबंधीच्या विकृती ज्या असतात न्यूरोपॅथीज त्याच्यामध्ये हा भाग बऱ्याच वेळेला आढळतो. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना असं होतं की डायलिसिस वगैरे सुरू केलं जातं आणि नंतर मग हा आजार जो आहे तो बऱ्याच वेळेला आपल्याला लोकांना झालेला दिसतो आणि तो लवकरात लवकर हटत नाही असंही होतं. मूळ आजाराची ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं असतं. मद्यपानाची लोकांना खूप सवय असते. पित्ताची प्रकृती असते, उन्हाळा असतो, शरद ऋतू असतो आणि काहीतरी तिखटा मिठाचं खाऊन चखणा वगैरे खाऊन लोक दारू पितात आणि असं निरंतर जेव्हा होतं, जागरण जेव्हा व्हायला लागतात तेव्हा पित्ताचे त्रास होताना हातापायांची जळजळ जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आढळत असते. काही लोकांना मानसिक लक्षणं असतात, चिडचिड, त्रागा, आदळपट वगैरे असं होत असतं आणि मग त्यांच्या शरीरामध्ये ह्या आजाराची उत्पत्ती बऱ्याच वेळा होते. पित्त आणि वात शरीरातले वाढले, रक्त बिघडायला लागलं तर त्याची सगळी कारणं जी आहेत ती या आजारामध्ये आपल्याला आढळत असतात. तर ह्या सगळ्या कारणांचा या पद्धतीने आपल्याला विचार करायला लागतो. नक्की. जसं आपण सुरुवातीला म्हटलं असं की आजार कुठलाही असला तरी आयुर्वेदामध्ये इतक्या वर्षांपूर्वी त्याचा विचार करून ठेवलाय. मला वाटतं सगळ्यात मोठं आयुर्वेदाचं यश आहे आणि तुम्ही ते प्रॅक्टिस पुढे नेताय, तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवताय. मला वाटतं हे डॉक्टर खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण आज बघतोय की बर्निंग पीठ सिंड्रोम, तुम्ही काय हे एक्झॅक्टली समजावून सांगितलं, आपण कारणं बघितली, परंतु मग आता जर का तुम्ही जसं म्हणालात की एक थोडक्यात फक्त आपल्याला जळजळ जाणवते, पण त्या व्यतिरिक्त लक्षणं प्रामुख्याने काही दिसून येतात या आजारात? आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, हातापायांना घाम सुद्धा भरपूर येतो आणि त्याच्यावर आग असते. काही जणांना त्याच्यावरती सूज असते, काही जणांना घाम येतो, आग होते आणि त्याच्यावर काळे निळे त्याच्यात स्पॉट आलेले असतात. मग अशा वेळेला तो आजार जो आहे तो वेगळ्या पद्धतीने बघायला लागतो. शरीरात पाणी धारण करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कमी झालेली असते किंवा आपली रोमरंध्र जी आहेत त्याचा व्यास म्हणजे विस्फारलेली असतात आणि त्याच्यामुळे तिथनं घाम जास्त येत असतो. त्वचारोग शरीरात काहीतरी असतो आणि त्याचा परिणाम म्हणून हे लक्षण उत्पन्न झालेलं असतं. तर त्यावेळेला मग त्याला त्वचारोगाची ट्रीटमेंट द्यायला लागत असते. म्हणजे मूळ आजार कोणता आहे त्याच्याकडे बघून त्याची ट्रीटमेंट करणं हे नंतरच्या काळामध्ये करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे लक्षणांचा विचार करत असताना ही लक्षणं दिसली की आपण वैद्याकडे जवळच्या जायला पाहिजे आणि त्याच्याकडनं जी ट्रीटमेंट ओरिजिनल आहे ती घेणं हे खूप गरजेचं आहे. नक्की. थोडासा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की आता हे बर्निंग पीठ सिंड्रोममध्ये तुम्ही म्हणालात तसं की वेगवेगळ्या आजारांचं एक प्रामुख्याने लक्षण म्हणून पण हा आजार दिसून येतो, तर याच्यामध्ये काही वेगळे प्रकार असतात, काही आढळतात? हां, आता कसं होतं, मधुमेह एखाद्या व्यक्तीला आहे तर त्याच्या शरीरातनं रक्तातली साखर जी आहे ती सतत वाढत राहिली, लघवी वगैरे त्याला होऊन जायला लागली आणि त्यातनं साखर जायला लागली तर शरीराचा जो शक्तिपात होतो त्याच्यामध्ये वात आणि पित्त हे दोन दोष वाढत असतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्या हातापायाला जी आहे ती आग होत असते. तर दुसरा एखादा माणूस आहे तो मद्यपान करणारा असेल तर त्याला त्याच्याबरोबर काविळीसारखं लक्षण असतं, पित्त वाढलेल्याचं लक्षण असतं आणि त्याच्याबरोबर त्वचेवरती त्याचा परिणाम होत असतो. तर हा सगळा भाग लक्षात केव्हा घ्यायला लागतो आपल्याला, ज्या वेळेला आपल्याला त्या आजाराची ट्रीटमेंट करायची असते त्यावेळेला. बऱ्याच वेळा काय होतं, तळ पाय जे आहे ते पित्ताचे असतात आणि आपल्या पोटातलं पित्त जे आहे ते वात दोष तिथं आणून ठेवतो. याला आशय अपकर्ष गती असं म्हणतात आयुर्वेदामध्ये. आणि त्यावेळेला किती तुम्ही पित्ताची ट्रीटमेंट थंड केली तर त्या पेशंटला बरं वाटत नाही आणि त्या वाताची ट्रीटमेंट करावी लागते. त्यासाठी बस्ती देणं, तेल लावणं, मग अशी जे म्हटलं ना मी, तेल लावल्यानंतर ज्यांना बरं वाटतं त्यांना या आशय अपकर्ष गतीचा त्रास होत असतो. हातापायची जळजळ असू दे, डोळ्यांची जळजळ असू दे, त्याचं निदान होणं हे खूप गरजेचं असतं, अन्यथा ते छोटं लक्षण सुद्धा निघू शकत नाही. डॉक्टर, जसं आपण हा विषय समजून घेतो, जसं तुम्ही म्हणालात की याची विविध कारणं दिसतात किंवा लक्षणं आपण सांगितली, या व्यतिरिक्त आणखीन काय कारणं दिसतात जेणेकरून प्रेक्षकांना पण कळेल की नेमकं आपण लक्ष कशावरती द्यायचं? बरोबर आहे. अनेक आजार असतात आणि ते कॉमन लक्षणं जशी असतात ना तसं याच्या बाबतीतही होतं. आता मगाशी जसं मधुमेहाचं आपण बघितलं ना तसं संग्रहणी नावाचा एक पोटाचा आजार आहे आणि त्याच्यामध्ये पित्त वाढल्यानंतर सुद्धा हातापायांची जळजळ हे लक्षण बऱ्याच वेळा येतं. MS म्हणजे मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा जो आजार आहे आणि मज्जातंतू, रक्तवाहिन्या यांच्या संबंधांचे आजार असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा हातापायांची जळजळ जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती आढळते. कीटक विष म्हणजे आता डास, ढेकूण, पिसवा, डासांचं तर प्रकरण सगळ्यांना माहीतच आहे, पण ढेकूण, पिसवा वगैरे हे पूर्वीच्या काळी खूप असायचं आणि आता सुद्धा खेडेगावामध्ये खूप ठिकाणी असतात. गोचीड वगैरे असते आणि त्याच्या चावलेल्याचा परिणाम जो आहे तो कळत नकळत आपल्या शरीरावरती येत असतो, आपल्याला त्याची कल्पना नसते. कुशिरडा किंवा सुरवंट ज्याला म्हणतात ते अंगाला लावणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पुन्हा बर्निंग पीठ सिंड्रोम जे आहे ना ते उत्पन्न करत असतात. ह्याच्यावरून मज्जातंतूंच्यावरती दाब आणणारे जे विकार आहेत म्हणजे मानेचे मणके आहेत आणि त्याच्यामध्ये जर काही कारणाने ट्रॉमा झाला किंवा वय वाढलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही खराबी आली, विकृती आली, ॲडजस्टंट मसल्समध्ये किंवा टेंडॉन्समध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्याचं प्रेशर आल्यानंतर हातामध्ये जाणाऱ्या आणि पायामध्ये जाणाऱ्या ज्या मज्जातंतू आहे त्याच्यावरती दाब आल्याकारणाने सुद्धा हा प्रकार जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती आढळून येतो. आणि मग त्या प्रत्येकाचं विवेचन जे आहे ना
ते कशासाठी महत्त्वाचं होतं तर ट्रीटमेंटच्या हिशोबाने महत्त्वाचं होतं. बरं. त्यामुळे ट्रीटमेंटचा भाग जो आहे तो आता याच्यानंतर आपण बघणं खूप गरजेचं आहे. तुम्ही म्हणाला तसं की विविध वेगवेगळे आजार सुद्धा आहेत, त्याचं लक्षण म्हणून सुद्धा बर्निंग फिट सिंड्रोम आपल्याला दिसू शकतो. हे महत्त्वाचं आहे, मला वाटतं हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि जसं आपण मगासपासून म्हणतो की ट्रीटमेंट किंवा आयुर्वेदाचा अभ्यास नेमका काय सांगतो याविषयी बरोबर आहे. आता कोणत्याही आजाराची ट्रीटमेंट करत असताना आयुर्वेद रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग जे आहे ते खूप असतात आयुर्वेदाकडे. जे नाकामध्ये औषध घालणं, डोळ्यामध्ये घालणं, कानामध्ये घालणं, मुखावटी काय औषध घालणं, एनिमा करणं, त्वचेला लेप लावणं, अवगाह स्वेद वगैरे अशी खूप प्रकरण जे आहे ते आयुर्वेदामध्ये एक्सटेन्सिव्हली सांगितलं गेलेलं आहे. आता इथे दिसताना प्रकरण जे आहे ते हातापायावरती दिसतं, त्याला आपण शाखा म्हणतो. पण ह्या शाखागत कोणत्याही गोष्टीचा त्रास हा पोटातल्या पचनाशी संबंधित, आणि आपण जे अन्न खातो त्याचं पहिल्यांदा जठरामध्ये पचन होऊन त्यातनं कफ तयार होतो, दुसऱ्या अवस्थेमध्ये त्यातनं पित्त तयार होतं, आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये वात तयार होतो मोठ्या तड्यामध्ये. तर हे लक्षात जर घेतलं तर दुसरा अवस्थापाक आणि तिसरा अवस्थापाक, ते अन्न खाल्ल्यानंतर 3 तासांनी जिथं अन्न जातं आहे तिथलं पचन, आणि 6 तासानंतर जिथं पचन चाललेलं आहे मोठ्या तड्यात, हे दोष खूप या आजाराच्या हिशोबाने महत्त्वाचे असतात. तर हा बेसिक विचार आहे. आयुर्वेदामध्ये हे सांगितलं की तुमची भूक चांगली राहायला पाहिजे, तुम्ही पथ्याचं 6 रसाचं अन्न खायला पाहिजे, तर तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही आजारामध्ये पहिल्यांदा आपण कोठ्याचा विचार करतो. त्याला मराठीमध्ये आपण कोठा म्हणतो ना, त्याला कोष्ठ म्हणतात, आणि ह्या बाकीच्या शाखा आहेत. ज्यावेळेला भूक लागते त्यावेळेला काय होतं, शाखेतून दोष जे आहे ते पोटामध्ये येतात आणि त्याला भूक लागायला लागते आपल्याला, आणि अन्न खाल्लं की ते दोष जे आहे ते सगळे पुन्हा शाखेमध्ये जात असतात. मनुष्य आजारी जर पडणार असेल तर त्या पोटातली घाण जी आहे ती एक्स्ट्रीमिटीजमध्ये किंवा शाखेमध्ये जाते, आणि मनुष्य बरा व्हायला लागला की शाखेतून ते दोष पोटामध्ये येतात आणि त्याचे शुद्धी होत असते. तर हेच प्रिन्सिपल इथं आहे. आता त्वचेच्या संबंधानं हा भाग असल्या कारणानं त्वचा ही मांसापासून तयार होत असते. तर अंगाला तेल लावणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याला अभ्यंग म्हटलं जातं. आपण फक्त दिवाळीच्या वेळेला कधीतरी कसं बसं थोडंसं तेल लावतो, आणि अभ्यंग मग आचरेत नित्य म्हटलेलं आहे, म्हणजे अंगाला रोज तेल लावलं जायला पाहिजे. त्यांनी म्हातारपण येत नाही, हाडं बळकट होतात, दृष्टी चांगली राहते, केस जे आहे ते काळे राहतात बऱ्याच दिवसापर्यंत. म्हणजे 40च्या आधीच लोकांचे केस पांढरे झालेले असतात, तर तसं होत नाही त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाडं बळकट राहतात, ॲक्सिडेंटमध्ये वगैरे हाडं पटकन मोडणं हे होत नाही, आणि भूक चांगली लागायला लागते. पादाभ्यंग म्हणजे फक्त तळ पायाला हाताला जर तेल लावलं गेलं ना तरी सुद्धा लहान मुलांची भूक वाढते, मुलं जेवत नाहीत असं म्हटलं जातं ना. तर हे अभ्यंग या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. दुसरा भाग जो आहे तो विरेचनाचा आहे. विरेचन म्हणजे काय, जुलाबाचं औषध, आणि हा पित्ताचा उपक्रम आहे. पित्तासाठी 2 महत्त्वाची औषधं आहेत. एक म्हणजे तूप पोटामध्ये घेणं, अंगाला लावणं, आणि दुसरं म्हणजे विरेचन करणं. विरेचन केल्यानंतर पित्त बाहेर पडलं तर रक्त शुद्ध होतं, यकृत आहे ते उत्तेजित होतं, अन्नपचन व्यवस्थित व्हायला लागतं, आणि त्यावेळी जर कडू, तुरट आणि गोड पदार्थ तुम्ही खाल्ले तर ह्या आजारासाठी त्याचा खूप उपयोग होत असतो. तर ही विरेचनाची ट्रीटमेंट त्यासाठी खूप महत्त्वाची आहे. हातापायाला तेल लावून नंतर मग तिथं काशाच्या वाटीनं ते तेल जिरवणं ही पूर्वीच्या काळी एक पद्धत असायची. तर त्याच्यामुळं डोळेही चांगले राहतात, कारण ते तेजाचे आणि उष्णतेचे आहेत, आणि जर ते जळजळ करत असतील त्याला हातापायांच्या जळजळीच्या बरोबर, तर डोळ्याचं आरोग्यसुद्धा त्यात खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलं जातं. हातापायाला आपण जेव्हा तेल लावतो त्यावेळी ते एरंडेल तेल लावणं खूप गरजेचं आहे. कोणताही पदार्थ पोटात घेतला तर त्याचे गुण वेगळे असतात, बाहेरून लावले तर ते गुण वेगळे असतात. तर एरंड तेल हे उष्ण असलं तरी बाहेरून जेव्हा लावलं जातं त्यावेळेला काशाच्या वाटी लावल्यानंतरचा परिणाम जो आहे तो थंड अशा पद्धतीचा येतो. तर ह्या पद्धतीचा विचार जो आहे ना तोही करणं गरजेचं आहे. तुम्हाला त्रास हो अगर न हो, रात्री झोपताना तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये या तेलाचा या पद्धतीने वापर करणं हे खूप गरजेचं आहे. नक्की. म्हणजे एकूण जसं तुम्ही म्हणताय तसं की विविध आजारांच्या दृष्टिकोनातून आपण ही उपचार पद्धती पुढे घेऊन जातो. त्या अनुषंगाने डॉक्टर मला तुम्हाला विचारायचं आहे की आता बर्निंग फिट सिंड्रोम आपण आज जो बघतोय, असे अनेक पेशंट तुमच्याकडे येतात, म्हणजे एकूणच या व्याधीचं प्रमाण साधारण किती आहे? आता जर बघितलं ना तर 20 ते 40 वयोगटातल्या मुलं आणि मुली याच्यामध्ये एस्पेशली स्त्रियांना हा त्रास जास्त होतो. त्याचं कारण काय तर आर्तोम आग्नेयम शुक्रम तू सौम्यम, जे स्त्री जी आहे ना तिच्या शरीरात गरमपणा जास्ती असतो, त्या रक्ताचे आणि पित्ताशी संबंधित आजार जे आहेत ते तिला जास्त मोठ्या प्रमाणावरती होत असतात. त्या मानाने पुरुषांना हा त्रास कमी होत असतो. परंतु प्रत्येक वेळेला आपण त्याची ट्रीटमेंट करत असताना या गोष्टीचा पहिल्यांदा विचार करतो, सेक्स कोणता आहे, आजार कोणता त्यांना आधी होऊन गेलेला आहे, आणि आता उत्पन्न होणारा जो त्यांच्या शरीरातला इतर आजार आहे तो पित्ताच्या संबंधित तर नाही आहे ना, हे आपण पहिले बघतो. आणि मग नंतर केस टेकिंग झाल्यानंतर त्या व्यक्तीची प्रकृती, त्याचं ऑक्युपेशन काय आहे, कारण बऱ्याच वेळा ऑक्युपेशन आहे हजार्स असतात. भट्टी जर काम असेल तर हा त्रास जो आहे तो जास्ती होतो. एसी नाही आहे आणि पायात चप्पल न घालता उन्हातून फिरायला लागतंय, असे सिव्हिल इंजिनियर्स असतील किंवा लेडीज असतील तर त्यांना हा जास्ती त्रास होत असतो. तर हा सगळा भाग जो आहे तो याच्यात लक्षात घ्यायला लागतो. त्या पद्धतीने ट्रीटमेंट जी आहे ती आपल्याला
बघायला लागतं. जाऊया सर, आपण आयुर्वेदाची ट्रीटमेंट या अनुषंगाने या सगळ्याचा विचार करतोय आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की वेगळा विचार केलेला आहे, अनेक वर्षांपासूनचा याचा विचार आहे, तर आणखीन कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट याच्यामध्ये असू शकतात? बरोबर आहे. आता कसं होतं, लेप हा एक लेपन चिकित्सा ही आयुर्वेदातली एक खूप मोठी ट्रीटमेंट आहे. परिषेक किंवा अवगाह जो आहे म्हणजे पाण्यामध्ये बुडून राहणं किंवा वर्ण धारा धरणं या गोष्टींचा खूप उपयोग होतो. म्हणजे आपण कल्पना करू शकणार नाही, पण मिनिस्कस स्टॉन किंवा लिगामेंट ज्यावेळेला अँटेरियर क्रुसेटिक लिगामेंट वगैरे गुडघ्याचं ज्यावेळेला तुटतं वगैरे त्यावेळेला जी ट्रीटमेंट आयुर्वेदातली असते ना ती खूप वेगळी आणि अफलातून आहे. गर्भ ज्यावेळेला गर्भावस्थेमध्ये वाढत असतो त्यावेळेला उपस्नेहन आणि उपस्वेदन न्यायाने वाढत असतो. म्हणजे हळूहळू झिरपून जसं पाणी फडक्यामध्ये येतं ना किंवा दूध येतं तसं तो गर्भ जो आहे तो आईच्या आहार रसावरती वाढत असतो. तर हीच प्रक्रिया जी आहे ती कार्टिलेज वगैरे जे असतात त्यांना ब्लड सप्लाय डायरेक्ट नसतो, डिफ्युजनने त्यांना अन्न मिळत असतं. तर त्यावेळेला परिषेक जर केला, अवगाह जर केला तर त्यांची ती आतली रचना जी आहे ती पुन्हा सांधून यायला लागते. संधानीन गळ म्हणून सांगितलं तोही वापरता येतो. तेच प्रिन्सिपल या ठिकाणी आहे. तळहात आणि तळपाय हे उष्णतेचे आहे तर तिथं थंड लेप लावले जातात. दाह प्रशमन गण नावाचा चरक संहितेमध्ये गण सांगितलेला आहे, महाकषाय सांगितलेला आहे, त्यातली औषधं आपण वापरू शकतो. काळी चिखलाची जी शेताची माती आहे ती बांधारची माती घ्यायची, कारण मधली माती घेतली तर त्यात खत पेस्टिसाइड्स वगैरे असतात आणि चांगली ती चाळून घेतली 80 नंबरच्या चाळणीने वगैरे आणि हातापायला तो चिखलाचा लेप जो आहे तो कोपऱ्यापर्यंत जर लावला तर जळजळ आणि आग तात्काळ कमी व्हायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा पोटात विषारी अंश गेल्या कारणाने आणि मधुमेहाचा परिणाम म्हणून ज्या वेळेला आग होत असते तेव्हा पद्मकादी गण नावाचा आयुर्वेदामध्ये एक सांगितलेलं आहे. तर त्याची धारा धरणं, त्याचं थंड असा हिम तयार करणं आणि त्याच्यामध्ये हात बुडवून ठेवणं अशी ट्रीटमेंट आपल्याला करता येत असते. थायरॉइड सारखा त्रास ज्यांना आहे त्यांना थायरॉइडची ट्रीटमेंट, मूळ आजाराची ट्रीटमेंट तर ह्या आजारात करायलाच लागते. आणि त्याच्याबरोबर थायरॉइडची जी औषधातलं महत्वाचं औषध आहे ते म्हणजे भुईकोळा. तर या वनस्पतीचा दुधातून लेप जो आहे ना तो हातापायावरती करणं गरजेचं असतं. आणि हे 4-5 दिवस केलं ना की लक्षणं ती झपाट्याने कमी यायला लागतात. मज्जासंस्थेशी संबंधित हे असल्या कारणानं रौप्य भस्म म्हणून जे आहे सुवर्ण सूचकर ही औषधं यांच्यासाठी खूप उपयोगी पडत असतात. याचा वापर करायला पाहिजे. योगामध्ये जो प्रकार आहे त्याच्यामध्ये प्राणायाम जे आहे ते याच्यासाठी खूप उपयोगी पडतात. शीतली प्राणायाम आणि शीतकारी प्राणायाम जो आहे ना तो करणं खूप गरजेचं आहे. आता आपण इथं 2 गोष्टी आणलेल्या आहेत त्या माझ्या मते लोकांना दाखवणं खूप गरजेचं आहे आणि ते जर दाखवलं तर आणखी त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. तर त्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला इथं समोर धरून दाखवतो. ही एक जी पहिली वनस्पती तुम्हाला दिसतीये ही शतावरी नावाची वनस्पती आहे. त्याच्या या मुळ्या आहेत. त्याचं वरचं हे पानं आपण आणलेली आहेत, ती हिरव्या रंगाची छोटी पानं असतात. तर ही शतावरी दाह प्रशमन खूप चांगल्या पद्धतीने करते. ही पोटातही घेता येते तुपाबरोबरती आणि तूप साखरेबरोबरती किंवा याचं तेल तयार करून ते सुद्धा आपल्याला लावता येतं. याचं चूर्ण जे आहे तेही अंगाला लावता येतं आणि याचं तुपाचे थेंब जर आपण आपल्या नाभीमध्ये सोडले तर त्याचा परिणाम जो आहे ना तो संपूर्ण शरीराची आग कमी होण्यासाठी होत असतो. ह्याच्याबरोबर आपल्याला दुसरं जे एक प्रकरण वापरायचं आहे त्याच्यामध्ये हे जलोका नावाचा एक तुम्हाला प्राणी किवडा जो आहे ना तो इथं दिसत असेल तर हे दलदलीमध्ये तयार होणारे हे प्रकरण आहे. दलदली म्हणजे चिखल आहे आणि माती आणि पृथ्वी अधिक जल महाभूत त्याच्यात आहे. आपल्या शरीरात आता हा आजार उत्पन्न होतो त्याच्यामध्ये वायू, आकाश आणि तेज महाभूत जास्ती असतं. तर या जळवा ज्या आहेत त्या हातापायला लावायच्या आणि दूषित रक्त जे आहे ते शोषून घ्यायचं. असं जर केलं गेलं तर तिथली उष्णता कमी व्हायला लागते, पित्ताचे त्रास कमी व्हायला लागतात आणि वात प्रकोप होऊ नये म्हणून आपण पोटात न दिलेल्या औषधाने लावलेलं तेल हे त्याच्यासाठी उपयोगी पडत असतं. आणि याचा जो परिणाम येतो तो अत्यंत तात्काळ येतो. 2-3 मिनिटात ती आग कमी होते आणि तुम्हाला याच्यानी बरं वाटू शकत असतं. तर हा एक भाग जो आहे तो आपण या पद्धतीने वापरू शकतो. नक्की. मला पुढे जाऊन सर तुम्हाला विचारायचं, जसं आपण आता या सिंड्रोमचा विचार करताना तुम्ही लेपाचा उल्लेख केलात किंवा तेल लावणं याचा उल्लेख केलात. आज जर का बघितलं तर एक तर जीवन पण धावपळीचं आहेच, परंतु या सगळ्याकडे लोक खूप दुर्लक्ष करतात. तेल म्हणजे साधे रात्री झोपताना तेल लावणं डोक्याला हे सुद्धा केलं जात नाही. तर मग अशा वेळेला काय सांगाल तुम्ही, म्हणजे या सगळ्याकडे कसं बघितलं पाहिजे किंवा याचं आचरण नेमकं कसं केलं पाहिजे? बरोबर आहे. लोकांची एक समज असा असतो की वेगवेगळ्या गोष्टी केल्यानंतर वेगवेगळे त्रास होतात किंवा कमी होतात. फॉर एक्झाम्पल तेल लावल्यानंतर ते केस जास्ती गळतील वगैरे, तर जे मरणारे आणि खराब केस आहेत ते निघून जातात. नंतर वातशमन झालं की अस्थिधातू चांगला होतो आणि अस्थिधातूचा मल म्हणून केस आहे. रोज 20 केस गळायला पाहिजे तर आपापच तुमचे केस गळणं कमी यायला लागतं. हातापायची जळजळ सुद्धा त्याने कमी येते. दही हा पदार्थ लोकांना थंड वाटतो आणि दही भरपूर खातात लोक. तर ते दही हे गरम आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि रोज खायच्या लायकीचा तो पदार्थ नाही आहे. ज्यांची पोटं बिघडले त्यांना औषध म्हणून कधी ते वापरता येतं. विसमज्वर किंवा हट्टी ताप असतो त्यामध्ये दही वापरता येतं. पण म्हणून तुम्ही अंगाची जळजळ होते दही आणि ताक जास्ती घ्यायला लागलात तर मग त्याच्यामुळे काय व्हायला लागतं की तुमच्या शरीरामधलं उष्णता वाढायला लागते आणि ही लक्षणं वाढतात. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही कोणता आहार घ्यायला
घ्यायला पाहिजे ते बघायला पाहिजे. बरं. पित्त शमन करणारा आहार, रक्ताचं प्रसाधन करणारा आहार आणि वाताचं शमन करणारा आहार घेतला तर बर्निंग फीट सिंड्रोम कमी येतो. नक्कीच. म्हणजे एकूणच आपण प्रामुख्याने जर का बघितलं तर हा सिंड्रोम आपण आज सांगितलेला आहे प्रेक्षकांना समजावून, आणि त्या अनुषंगाने आयुर्वेदाचा नेमका अभ्यास, विचार काय आहे आणि ट्रीटमेंट हे आपण सगळं डॉक्टर आज इथे येऊन सगळ्या प्रेक्षकांना समजावून सांगितलं. बरोबर. त्याबद्दल धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. या विषयासह आरोग्याचा पासवाड या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.